श्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक छोटा व्हिडिओ आणि एक मार्क फिक्स ही जी आपली सिरीज मी चालू केलेली आहे, म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ पहा आणि एक मार्क फिक्स करा। तर त्यामध्ये आपण आज विषय पाहणार आहोत। तर ईश्वरी पांडे ही जी मुलगी आहे, या ईश्वरी पांडेने 17 वर्षाच्या या मुलीने पाल्कची सामुद्रधुनी, भारत आणि श्रीलंकेला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केलेली। आणि सगळ्यात विशेष म्हणजे याचा इतिहास त्या ठिकाणी इतिहासात नोंद का झाली किंवा ही हिस्ट्री का झाली, तर ती ईश्वरी पांडे ही दृष्टीहीन आहे, म्हणजे ती अंध आहे, तिला दिसत नाही। अशा या मुलीने म्हणजे एका अंध मुलीने ही अशी पाल्कची सामुद्रधुनी किंवा जगामध्ये कुठल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अंतर पोहून पार करणं हा एक इतिहास तिने नोंदवलेला आहे। म्हणून या विषयावर प्रश्न 100% असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। म्हणजे तिची नोंद त्या ठिकाणी इतिहासात झालेली आहे की तिने अंध असताना देखील पाल्कची सामुद्रधुनी म्हणजे भारताच्या आणि श्रीलंकेला जोडणारी जी सामुद्रधुनी आहे ती तिने त्या ठिकाणी पोहून पार केलेली आहे। जवळपास म्हणजे श्रीलंकेचं तराई मन्नार, नीट लक्षात घ्या, श्रीलंकेचं तराई मन्नार ते भारतातलं त्या ठिकाणी धनुषकोडी, हे दोन ठिकाणं त्या ठिकाणी तिने तराई मन्नारवरून ती निघाली, धनुषकोडीला ती पोहोचली, असं तिने पोहून पार केलेलं आहे। आणि यामध्ये जवळपास 27 किलोमीटर अंतर, काही ठिकाणी 38 किलोमीटर पण आहे, 27 किलोमीटर संदर्भात त्या ठिकाणी काही ठिकाणी येतोय, परंतु 27 किलोमीटर अंतर तिने पोहून पार केलेलं आहे। 11 तास 15 मिनिटांमध्ये तिने हे अंतर पार केलेलं आहे। आणि ही ईश्वरी पांडे मूळची नागपूरची, महाराष्ट्रातली, त्यामुळं पोलीस भरतीमध्ये म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयावर या मुलीवर प्रश्न 100% विचारला जाणार, तिला भविष्यात पुरस्कार देखील भेटू शकतो, आजच मी तुम्हाला सांगतो। तरी ईश्वरी पांडे हिने त्या ठिकाणी अशी कामगिरी केलेली आहे। तिचे कोच सोबत तिचे आहे संजय बाटवे म्हणून तिचे कोच त्या ठिकाणी आहेत। अशा फॅक्टवर प्रश्न विचारला जातो, ईश्वरी पांडे कुठली, तर नागपूरची, तिचे कोच कोण, तर संजय बाटवे, कोणती सामुद्रधुनी तिने पोहून पार केली, तर पाल्कची सामुद्रधुनी, कुठून ते कुठं, तर तराई मन्नार ते धनुषकोडी, असं भारतातलं धनुषकोडी, असं हे प्रश्न फॅक्ट्सवर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार। 17 वर्षाची ब्लाइंड असलेली ईश्वरी पांडे हिने इतिहास घडवलेला आहे, इतिहासात नोंद झालेली, त्याच्यामुळे प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो। असेच आपण छोटे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते असे चालू घडामोडीचे विषय पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ पहा, एक मार्क याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही फिक्स करून टाका। जय हिंद।